आता मी सोलापूर स्टेशनला पोहोचलो आहे आणि इकडून पुढे आम्ही चाललो ट्रेकिंगला. ते पण 2 तासात. आम्ही सोलापूरच्या किल्ल्यामध्ये पोहोचलो आहे सध्या. आणि त्यांची एंट्रन्स भारी इंटरेस्ट आहे. तालीम वगैरे एक नंबर. तर बघू पुढे काय काय ते. ॲक्च्युली 1-1.5 तासाचा टाईम आहे आमच्याकडे आणि त्याच्यामध्ये जेवढं होईल तेवढं कवर करू. बघूया आता. बाय द वे गार्डन आहे एकदम जबरदस्त. सो गाइस एंट्रन्स एक नंबर. जबरदस्त. सोलापूर फोर्टबद्दल माहिती दिलेली आहे, तुम्ही वाचून घ्या. मी सांगणार नाही एवढी, मला काय माहिती नाही एवढं जास्त. सो गाईज आता आम्ही आलो तो सोलापूर किल्ला आणि खूप चांगला मेंटेन केला हा किल्ला, कारण की आजूबाजूला शहरीकरण आहे त्यामुळे मस्त मेंटेन केला. एक सेल्फी काढू आणि सेल्फी काढायची, आम्हाला सेल्फी काढायची गाईस. पण हा जो तुमचा मेन ब्लॉगर आहे तो परमिशन देत नाही आम्हाला सेल्फी काढण्याची. घ्या ना मोबाईल, काढ ना. काढलेला आहे हातात. ओ ही आमची उत्तर प्रदेशची छमिया. उत्तर प्रदेशचा आहे काय? अरे उत्तराखंड आहे रे. सेल्फी काढूया इकडे लवकर. बायचा इगो हट झाला. डायरेक्ट पहाडावर सरळ इकडे. यांना छोट्या. सो गाईज आमचा छोटा असलेला मोठा उंदीर आलेला आहे. हा ना, हा खाली पाठी येतोय तो. सेल्फी टाइम गाइस, सेल्फी टाइम. आ जाओ भाई तुम. मेन ब्लॉगर का आ गए भाई, आ जाओ जल्दी, बैठो जल्दी. तारा भाई योगेंदर. सो गाइस ह्याच्यात पण सेल्फी चांगली येते. मेरे मोबाईल की इज्जत निकाल रहा है. निकल गई चीज. या आता काढू का तुम्ही कॅमेरा घेतला फ्रंटला. या व्हिडिओ काढतो फोटो. हे आला घ्या बारक्याला. खाली. सो गाइस सेल्फी काढलेली आहे आणि कसे दिसत होते सांगा. प्रत्येकाची एक स्टाईल होती. अरे हा गोल फिरायचा आहे. थांबा थांबा. स्वतः सर्कल फिरायचा आहे. कसा वाईड अँगल कसा आहे, कसा आहे वाईड अँगल कसा आहे. एकदम वाडी. एक्सप्लोर करा, एक्सप्लोर. ही चला त्या गुफेत जाऊ. हे इथं काय आहे गाईस. इथे आहे गुफा. गुफा म्हणजे घर रूमच दिसते खूप जुनी अशी पुरण. बंद पडले सगळं मला, पण जुन्या काळातले रूम आहेत. हाय का आजूबाजूला सगळी सिटी जवळच एकदम जबरदस्त. चलो गाइस क्या देख रहे हो. नीचे है गुहा. एक रूट है जिससे हमने ग्रो किया है. ही किल्ल्याची तटबंदी मस्त आहे. 2 भिंती आहेत रे, ही एक ती एक. सो गाइस मी आता अजून वरती चाललोय. काय ते बघू, तिकडे पण जाऊ थोड्या वेळाने.
हा इथे गावात इथनं आहे का रस्ता? ओके इथनं बंद आहे. काहीच कमी यार काहीच. कॅमेरा धरा चढायला फोन नाही पकडू शकत. काय चालली हे चला. चालले चला चला चला. बड़ी मेहनत से आए भाई. इतना तो मैं कभी दिन में नहीं चलता. पीक पॉइंट तसा तो आहे तिकडे. हा पण पीकच आहे. आपण इकडे आपण एक सेल्फी काढू शकतो. तिथे आहेच मला. इकडे 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 वरती म्हणजे बॅकग्राऊंड तू येईल. बुरुजावर बऱ्यापैकी फोटो सेशन आमचं संपलं आहे आणि आता आम्ही इकडनं चालत चालत त्या बुरुजावर चाललोय. म्हणजे 3 माणसं पोचलो. आयुष्यपूर ऋषाची पोच बघून टेन्शन आलं मला. आम्ही लगेच किल्ला बिल्ल्याची भिंत पडायची. दिसतंय का तुम्हाला? हा गाड्याची पोचच भयानक आहे. त्यासोबतचे 2 पण डेंजर आहेत. आम्ही जातो जरा लवकर. हे बघा नटापटा ये सनस्क्रीन लगाई. जागा मागा मला बघावाला सीन यांचं चालू आहे. आम्ही नायजेरियन बनना. सो चला आम्ही जातो खाली आणि बघू पुढं काय. गाईज हा किल्ल्याचा आजूबाजूचा तटबंदीचा परिसर आहे आणि ॲक्च्युली आम्हाला पूर्ण किल्ला फिरायची इच्छा आहे. बघू आता टाईम आहे का, कारण की आमच्याकडे 2 तास होते, 3 तास होते ॲक्च्युली. 1 तास बॅग ठेवून आणि बाकीच्या गोष्टींनीच गेला आणि नंतर ही अर्धा पाऊण तास तयार गेला. असं स्टेशनपासून जवळ 1-2 किलोमीटरवरतीच किल्ला आहे. हा सोलापूरचा किल्ला म्हणून नाव असलेला आहे आणि भारी आहे. आमचे मित्र सगळे वरती आहेत. सो हे सगळे वर गेलेत तर आम्ही चाललोय वरती. चला. सो गाईज तो समोर आमचा पहिला बुरुज जिथं आम्ही होतो, हा दुसरा बुरुज आणि ह्याच्या पाठी सिद्धेश्वरचं एकदम भारी सुंदर असं मंदिर आहे. एकदम जबरदस्त. किती दिसतंय काय माहिती नाही, बघू आता. एकदम सुंदर मंदिर आहे. चारी बाजूने पाणी आणि मध्ये मंदिर. जायची ती इच्छा पण जाऊ नाही शकत आज. नेक्स्ट टाइम जाईल कधीतरी. सुंदर व्ह्यू. या किल्ल्याचा ओव्हरऑल व्ह्यू आहे. बराच मोठा किल्ला आणि एकदम भारी मेंटेन केलेला किल्ला आहे, त्यामुळे काय वाटत नाही. हवा एवढा तर आम्ही उन्हात आहे, घाम आहे पण हवा पण तेवढीच आहे. सध्या आमची पोरं ह्या रस्त्याने गेलेत पुढे ते सिद्धेश्वर मंदिर जिथे पाणी आहे खाली ते बघायला, आणि तिकडे आता काय करतील काय माहिती. सो गाईज हाच आपला ओव्हरऑल व्ह्यू. एकदम निळा साबार आणि भारी जबरदस्त. सो आता ब्लॉग कधी म्हणजे बाकीचे कसे येणार आहेत काय येणार माहीत नाही. माझं हाच ब्लॉग पहिला टाकून देतो आणि बाकीच्या ब्लॉगला टाईम लागेल. तर सोलापूरचा विषय कसा आहे ते तुम्ही बघून सांगा. कसा वाटतं व्ह्यू? एकदम जबरदस्त आणि वन साईड. सो आता मी इकडनं चाललो आहे त्या पॉईंटला, ज्या पॉईंटला आमचे सगळे मित्र गेलेत. अरे वा मस्त आहे, भारी रे वातावरण आहे की नाही. या गरम नाही होते आणि इवन हाईट नाही आलं तरी ठीक आहे. तुझ्या तोंडाला काय आलंय? सनस्क्रीन निघाली दिसतंय की पांढरी. चला आता बघूया. इथे विहीर आहे. मला वाटत ना आपला सगळा किल्ला होईल बघून. हा एक काम करू, हे तटबंद्यांच्या वरनच जाऊ. चालत सर सगळी एक फेरी होईल. ट्रेन कितीची आहे? तो वरचा जिथं आता मी होतो आणि हे खाली आलो आहे आणि मंदिर अजून जवळून बघा. एवढं जवळ बघते तेवढं भारी दिसतं मंदिर. एकदम क्लास. हे पोरं पळालेत पुढं पुढं, काय माहिती कुठं चाललेत. बघू आता काय. हे खाली हे पण आहे, विहीर पण आहे खाली इकडे नाही. चला चला खाली सगळं पाणी हिरवं हिरवं. काय त्याच्या मागचं लॉजिक नाही करायचं. मला वाटतं एक खूप शेवळा असेल किंवा पाणी स्वच्छ असेल, 2 रिंग असेल, पण टोटल त्या लेकचं पाणी हिरवं आहे. आणि लागलेच या विहिरीचं पाणी पण बघा तुम्ही खाली.
केवढी मोठी विहीर आहे. विहीर आहे तलाव नाही टाळा म्हणजे बघ ना तिकडनं खाली हे एंट्रन्स आहे. इथून गेलो ना आपण खाली, इथून तिथे खाली एंट्रन्स आहे. आणि हा पाडी पूर्ण तलाव तो एक नंबर आहे किल्ला. ही तटबंदी पण किल्ल्याचीच आहे, पूर्ण आहे ना, ही पूर्ण किल्ल्याचीच आहे. सो काय आता मी पुढे चाललो आहे आणि आमचं विनय काय जात नाही पटापट. भाई को फ्रेंच आहे क्या सोडून जाऊया, हरवशील रे. ऐक पाहिजे आहे मला. कसला हरवतोय. फोटो पाहिजेत ना परत. ही भिंत तुटलेली आहे मस्तपैकी. हे भिंती मेंटेन केल्या पाहिजे. तसं झाडं वगैरे ते बऱ्यापैकी आरामात आहे इथे. हा ओव्हरऑल लेक आहे इथून जबरदस्त. सो गाईज हा आहे सोलापूर भिवकोट किल्ला. ॲक्च्युली आम्ही बाहेर नाव वाचलं, लोकांनी पण सांगितलं ह्याला सोलापूरचा किल्ला म्हणून लोक ओळखतात. ह्याचं ओरिजिनल नाव भिवकोट किल्ला आहे. आणि ह्याच्याबद्दल जी काय डिटेल हिस्ट्री असेल ती मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. आणि ब्लॉग तुम्हाला आवडतोच मला माहिती आहे. सो लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि इकडून खाली डेंजर आहे त्यामुळे मी अजून पुढे जाणार नाही बघा. सो रिस्की आहे. पुढे जातो मी आमच्या मित्रांकडे. तोंड बघा रे. कुठे गेले रे. हां ह्या बुरुजा तिकडं खाली आहेत, ते तिकडे चाललेत पुढं. दाखवलं मला ह्या किल्ल्यावरच्या तोफ.